हर हर महादेव. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड अर्थात ऋषीवट नगरीमध्ये आणि आज आपण दर्शन घेणार आहोत श्री सिद्धेश्वर महादेवांचे. अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे श्री संत अमरदास बाबांचे. श्री संत अमरदास बाबांचं अगदी ऐतिहासिक असं संजीवन समाधी मंदिर आपण पाहूया, दर्शन घेऊया, श्री सिद्धेश्वर भगवानांचे दर्शन घेऊया, माहिती जाणून घेऊया. इथे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण येऊन पोहोचलो आहोत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरीमध्ये. हा लोणी रिसोड रोड आहे आणि आता आपण इथनं जाणार आहोत श्री संत अमरदास बाबा संस्थानामध्ये अर्थात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये. चला, मुख्य रोडकडून थोडं आत आल्यास इकडे आधी गंगामा उद्यान लागतं आणि त्याच्यासमोर श्री संत अमरदास बाबा यांचं संस्थान. त्याचं अगदी सुंदर हे प्रवेशद्वार आहे. हे बघा, इथे खरं तर रिसोडला पुराण काळामध्ये ऋषीवट असं म्हटलं जायचं. अनेक साधू संत महात्मे इथे वास करायचे म्हणून याला ऋषीवट, त्याचंच अपभ्रंश होऊन रिसोड असं नाव झालं. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत गेल्यावर इकडे तुम्ही पूजेचं साहित्यही विकत घेऊ शकता. त्याची दुकान आहेत आणि समोर अगदी सुंदर असं देवालय. मी इथनं थोडे फुलं घेतो आहे महादेवांवर चढवण्यासाठी मावशींकडून. हे मुख्य प्रवेशद्वार आहे खरं तर आपण पूजेचं साहित्य घेतलं आहे आणि आता आपण आज जाऊयात श्री सिद्धेश्वर महादेवांना नमस्कार करूयात. त्याचबरोबर श्री संत अमरदास महाराज, श्री संत अमरदास बाबा यांना सुद्धा नमस्कार करूयात, दर्शन घेऊयात. चला तर जाऊयात आणि दर्शन घेऊया. प्रथम क्रमांकालाच श्री संत अमरदास बाबांचं संजीवन समाधी मंदिर आहे. अगदी सुंदर असं हे मंदिर आहे. भला मोठा आणि प्रशस्त असा सभामंडप आहे आणि हे बघा इकडे समोर गेलात की संजीवन समाधी मंदिर आहे. श्री संत अमरदास बाबा हे श्री सिद्धेश्वर महादेवांचे खूप मोठे भक्त राहून गेले आहेत आणि त्यांचं हे संजीवन समाधी मंदिर आपण दर्शन घेऊयात. तर रिसोड नगरीचे आराध्य दैवत श्री संत अमरदास बाबा यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊया. इथे बघा, ही आहे श्री संत अमरदास बाबा यांची संजीवन समाधी. नमस्कार करा, दर्शन घ्या. अगदी सुंदर रूप आहे बघा आणि अगदी सुंदर अशी शृंगार पूजा इथे झाली आहे. असंख्य फुलं आहे आणि हे सुंदरसं रूप श्री संत अमरदास बाबांचे. याच्या मागे ही आहे श्री संत अमरदास बाबांची अगदी सुंदर अशी प्रतिमा. आणि श्री संत अमरदास बाबा ज्या प्रकारे कपडे घालायचे म्हणजे ते काळा कोट घालायचे, धोतर घालायचे, त्यानंतर फेटा घालायचे, अगदी तसंच त्यांचं हे रूप आहे. नमस्कार करा. हे बघा, अगदी सुंदर असं त्यांना सजवलं आहे आणि खूपच सुंदर हे मंदिर आहे. नमस्कार करा, वंदन करा. आपण दर्शन घेतो आहोत रिसोड नगरीचे आराध्य दैवत श्री संत अमरदास बाबांचे. नमस्कार करा, दर्शन घ्या. चला आता बाहेर जाऊयात. तर आपलं श्री सिद्धेश्वर देवालयामध्ये श्री अमरदास महाराजांचं, संत अमरदास बाबांचं दर्शन झालं आहे आणि आता आपण इथनं आज जाऊयात आणि श्री सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया. हे सुमारे 800 वर्षपेक्षाही जुनं देवालय आहे. सिद्धेश्वर महादेव इथले प्रमुख दैवत आहे श्री संत अमरदास महाराज. महादेव भक्त होते ते खूप मोठे आणि आपण आज जाऊन दर्शन घेऊया. हे द्वारशाखा आहे या देवालयाची, जे अगदी सुंदर प्रकारे खरं तर कोरीव काम त्याच्यावर केलं आहे. अगदी सुंदर दिसत आहे. इथे एक हात सुद्धा दाखवला आहे, काही चिन्ह सुद्धा आहे, पण ते काळाच्या ओघात आता पुसट झाली आहे. हे यादवकालीन मंदिर आहे. हे माळपंथी शैलीतलं हे मंदिर आहे. द्वारशाखेवर इथे श्री गणपती विराजमान आहे. नमस्कार करा. काही जे शिल्प आहे ते अगदी पुसट झाले आहे.
नमस्कार करूया. हां, सतीचा हात. ओके. गोपाल शर्मा सर आहेत जे मला हे देवालय सुद्धा दाखवत आहेत. ते इथे कॅशियर आहेत आणि आता आपण आज जाऊन हे देवालय पाहूया. श्री संत अमरदास महाराजांचा अगदी सुंदरसा फोटो आधीच तुम्हाला दिसेल. त्यांचं संजीवन समाधी स्थानाचे आपण दर्शन घेतले आणि आता आपण आज जाऊन हे देवालय पाहूयात. चला. सिद्धेश्वर महादेवांच्या देवालयात प्रवेश केला केला हा सभामंडप आहे. इथे थोडी माहितीसुद्धा आहे. देवालयाची प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. जसं द्वारे शाखा आहे, त्यावर सतीशिळा आहे, त्याची थोडी थोडी माहिती इथे दिली आहे जी सचिन दीक्षित सरांनीच हे केली आहे. सचिन दीक्षित सर ॲक्च्युली इतिहास अभ्यासक आहे जे आय थिंक डेक्कन कॉलेजमधूनच येतात. मकरध्वज योगी हा नाथपंथीय साधू होता. आपल्या 700 शिष्यांसह तो भारतभर फिरला. त्याने अनेक मंदिरांवर आपले नाव कोरले आहे. मकरध्वज जोगी 700 असा तो नागरी लिपीमधील लेख बांगलादेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात आढळतो. हा बहुतेक शैव आचार्य असावा. नाथपंथातील 12पैकी ध्वज उपपंथातील तो असावा. क्वचित त्याचा हा लेख वैष्णव मंदिरात पण आढळतो. यावरून योगींचा स्वतःचा भक्त संप्रदाय असावा असं वाटते. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील शीर्षमठ असावा. त्यावेळी कलचुरी राजांची राजवट होती. यातील जज्जलदेव हा रतनपूरचा कलचुरी राजा इसवी सन 1111 काळातील हा असावा असं इतिहास तज्ञाचे निरीक्षण आहे. व शिलालेखामुळे आपल्याला या मंदिराचा काळ निश्चित करता येतो. सो ऑलमोस्ट इथे लिहिलं आहे इसवी सन 1111. तो हा ॲक्च्युली एक शिलालेख आहे, त्याबद्दल तिथे लिहिलं आहे. तोही आपण पाहूयात. ते समोर आपल्याला दिसेलच. हां, सप्तमातृका आहेत, त्यांच्या प्रतिमा आहेत. तर तिथे म्हणजे त्यांनी नावासकट दिलं आहे ब्रह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडाणी, नरसिंही. त्यानंतर इथे जे तोरण ते वरचं जे भाग असतो ना त्यावरचं जे शिल्प आहे त्याबद्दलही लिहिलं आहे. त्यावर कीर्तिमुख आहे म्हणून वेगवेगळे जे शैव मंदिरांवर असतात त्याबद्दलची माहिती आहे. तुम्ही आता ते इथे आल्यावर हे सगळं वाचू शकता. आधी नंदीदेव आहेत अगदी सुंदर असे, पुरातन असे. त्यांना नमस्कार करूयात. त्रिशूल लावला आहे अगदी सुंदर. आणि आता आपण आज जाऊयात आणि दर्शन घेऊया. हां, इथे महादेवांचं एक खूप सुंदर मोठं असं पोस्टर आहे. इथे हनुमंतराय आहे, त्यांना नमस्कार करा. त्याचबरोबर या भागामध्ये श्री गणाजी आहेत. अगदी सुंदर ना, नमस्कार करा. मी फार पूर्वी या देवालयाचा शूट केला होता पण तुम्ही फोननी केला होता, त्यामुळे आता मी परत इथे आलो आहे. तर म्हटलं आपण हे स्थान परत दाखवूया. सिद्धेश्वर महाराज तुम्हाला दिसणार. अच्छा, श्री अमरदास बाबांचीच प्रतिमा आहे का ही? अच्छा, बाबाजी ध्यान साधना स्थान. अगदी बरोबर. तर इथे ध्यान साधना करायचे आणि त्यामुळेच तर खरं तर या रिसोर्टबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. अच्छा, बाहेर जे दाखवलं आहे ते सगळं इथे त्यांनी इथल्या जागांबद्दलचं आहे. जसं इथे कीर्तिमुख आहे, या द्वार शाखेवर ते सगळं सांगितलं आहे. तर मुख्य देवालयाचा हा सभामंडप आहे. हा 4 खांबी सभामंडप आहे. अख्खा पाषाणातला आहे. या शैलीला जर पाहिलं तर या शैलीला हेमाळपंथी शैली असं म्हटलं जातं. हां, अगदी बरोबर. जे 800-850 वर त्यापेक्षाही जुनी आहे खरं तर, किंवा त्याला आपण भूमिज शैली असं सुद्धा म्हणतो. ह्यातनं ह्या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे यात काही खाचे करून ते दगड एकमेकांना, शिडा एकमेकांवर बसवून अगदी सुंदर असं ते काम केलं जातं. इथे काही प्रतिमा आहे सुंदरशा. ही एक द्वारशाखेचाच भाग आहे पण ती आता संपूर्ण नष्ट झाली आहे आणि ते नवीन प्रकारे बसवली आहे. यावरचं जे नक्षीकाम आहे तेही खूप सुंदर आहे. बघा, हे खरं तर सगळ्यांवर कीर्तिमुख आहेत. तर पण आज जाऊयात आणि दर्शन घेऊ. इथे पण एक द्वारशाखा आहे देवालयाची. ऋषीवट असं रिसोर्टचं पुरातन नाव आहे. अनेक साधू संत महात्मा यांचं हे विसावा होतं, हे स्थान होतं.
आणि त्यामुळेच या पर्टिक्युलरली नगरीला ओके तो जो शिलालेख आहे ना बाहेर तो या खांबावर आहे. जो इथे लिहिला आहे मकरध्वज, जो बाहेर सरंग म्हणजे तिथे जो सांगितलं सुद्धा आहे त्याबद्दल. तर आपण आज जाऊयात. ही गर्भगृहाची द्वारशाखा आहे ज्यावर सप्तमातृका विराजमान आहेत. खाली श्री गणेश आहेत. सुंदर ना? चला जाऊयात आत आणि श्री सिद्धेश्वर महादेवांना नमन करूयात, वंदन करूयात. अगदी प्राचीन असं आणि भलं मोठं हे शिवलिंग आहे. वंदन करूयात. हर हर महादेव, हर हर महादेव शंभो. हे बघा, हे प्राचीन असं शिवलिंग आहे आणि मी म्हणेल रिसोडमधलं सगळ्यात भव्य असं हे शिवलिंग आहे. आणि हे रिसोड नगरीचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत सुद्धा आहेत श्री सिद्धेश्वर महादेव. त्यांचं दर्शन घ्या. इथे जे महत्त्वपूर्ण उत्सव होतात त्याबद्दलही आपण जाणून घेऊया. इथे मुख आहे बघा. इथे सुंदरसा यात्रोत्सव सुद्धा होतो त्याबद्दलही आपण जाणून घेऊया. यात्रेमध्ये जो उत्सव होतो पालखी उत्सव त्यात ते मुख. आणि हे गर्भगृह आहे. ऐतिहासिकच मंदिर आहे. नमस्कार करा, वंदन करा. आणि आता आपण बाहेर जाऊयात. थोडी माहिती सुद्धा घेऊयात. हे देवालय तुम्हाला बाहेरनं सुद्धा मी दाखवतो. इथेच खूपच सुंदर असा कळस दिसतो आहे. हनुमंतराय आहे. नमस्कार करा. इकडे द्रौपदी कुंड ना. बघ इथे वेगवेगळे महाराज आहेत. त्यापैकी हे सुद्धा नांदेडकर महाराजांचं समाधीस्थान आहे. मागं नदी वाहते. सर या नदीचं काय नाव? सांडवा म्हणतात त्याला. अच्छा. ते द्रौपदी कुंड. सो इथे पांडव सुद्धा आले होते अज्ञातवासामध्ये असताना, त्यामुळे इथे द्रौपदी कुंड सुद्धा आहे. इथे नंदी आहे, महादेव आहेत. नमस्कार करा. तर या स्थानाला द्रौपदी कुंड असं म्हटलं जातं. प्राचीन कुंड आहे हे बघा. आणि याबद्दल तर मला माहितीच नसतं, सरांनी सांगितलं म्हणून तरी मी इथे येऊन पाहिलं. पण हे ॲक्च्युली पुरातन असं कुंड आहे. हे द्रौपदींच्या नावे आहे, त्यामुळे त्यांनी इथे स्नान केलं असणार, त्यामुळे त्यांचे नावे हे कुंड. आणि ही नदी आहे, हिला सांडवा म्हणून ओळखलं जातं इथं. आणि त्या नदीच्या तीरावरच हे पुरातन मंदिर आहे. आपण आत्ताचं स्वरूप पाहतो आहे, म्हणजे 2025 आहे. कळस आहे देवालयाचा. सिद्धेश्वर महादेवांचंच कळस. बरोबर. सिद्धेश्वर महादेवांच्या देवालयाचा कळस आहे. आपण आत्ता हे स्वरूप बघतो आहे. विचार करा, हे 11व्या-12व्या शतकामध्ये जेव्हा हे पूर्ण अस्तित्वात असेल हे देवालय, तेव्हा याची ख्याती किती मोठी असेल है ना. कारण तेव्हा तर राजा महाराजाच इथे येत असतील. आणि अगदी खरं आहे. त्या काळात हे स्थान म्हणजे तेव्हापासून चालत आलेलं हे स्थान आहे. याचं काहीसं हे सुंदर देवालय. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही रिसोर्टमध्ये याल तेव्हा तुम्ही इथे नक्की याल, दर्शन नक्की घ्याल. आम्ही देवालयाचा परिसर पाहतो आहोत आणि इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत. गोशाळा आहे मागे. हे बघा. सर्वांना नमस्कार करा. पुरातन स्थान आहे, अगदी पुरातन. म्हणजे तुम्हाला हे इतिहासात नक्की घेऊन जाईल जेव्हा तुम्ही इथे याल. इथे एक प्राचीन प्रतिमा आहे, देवींची प्रतिमा आहे. पण महादेव आहेत. नमस्कार करताना इथे सुद्धा महादेव आहेत.
ओ माझे आजोबा आहेत. अच्छा, अरे बापरे. इथे संत हरिहर महाराज आहेत. ते सुद्धा इथल्या संतांपैकी संत मांदेड याडीतील एक आहे आणि ज्यांचे आत्ताचे वंशज आहेत गोपाल शर्मा सर है ना. माझे आजोबा आहेत. अरे बाप, खूपच सुंदर. असं हे सुंदरसं देवालय आहे. वेळ मिळालाच नक्की इकडे या. या स्थानाचा खरं तर हा इतिहास आहे. सो इथे जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम असतात, यात्रोत्सव असतो, त्यासाठीचं हे भक्तनिवास आहे, जे तुम्ही इथे आल्यानंतर कार्यालयाशी संस्थानाचा संपर्क करून मग ते तुम्हाला लोट केलं जाईल. खूप मोठा परिसर आहे देवालयाचा. इथे बाजूला मंगल कार्यालयसुद्धा आहे, जे देवालयातर्फे चालवलं जातात. आणि देवालयाचं ना हे अन्नछत्रालय आहे. हो हो. अच्छा, तुम्ही इथे प्रसाद ग्रहण करू शकता. असं हे सुंदरसं. तर आपण आहोत श्री सिद्धेश्वर देवालयामध्ये. श्री संत अमरदास महाराज संस्थान, वृषीवट, रिसोड, जिल्हा आहे वाशिम. या देवालयाचे माझ्यासोबत कॅशियर आहेत गोपाल शर्मा सर. नमस्कार सर. सर, या देवालयाबद्दल थोडी माहिती सांगा ना. म्हणजे एकतर ते फारच पुरातन मंदिर आहे, काय सांगाल? जे अमरदास बाबा हे अवलिया संत होते. ते मध्य प्रदेशातून आलेले आहेत. इथे ते महादेवाची पूजा करायचे, सिद्धेश्वर महादेव मंदिरात पूजा करायचे. आणि इथंच त्यांनी संजीवनी समाधी घेतली 1945 साली. अच्छा. आणि तेव्हापासून खरं तर त्यांचा समाधी उत्सव पण, म्हणजे पुण्यतिथी उत्सव पण. हा, पुण्यतिथी उत्सव. पोळ्याला त्यांचे पुण्यतिथी महोत्सव होते. त्यावेळेला महाप्रसाद होतो आणि पालखी गावातून पालखी निघते. संत अमरदास महाराज हे इथले प्रमुख संतांपैकी सुद्धा एक आहेत. रिसोडचं पुरातन नाव जर पाहिलं तर ते ऋषीवट आहे. अनेक ऋषीमुनी साधू संत इथे येऊन त्यांनी विसावा घेतला, इथे साधना केली. ते हे स्थान म्हणून याला ऋषीवट असं पुराण काळामध्ये नाव होतं. आणि त्यातीलच एक आहे संत अमरदास महाराज, संत अमरदास बाबा म्हणूनच त्यांना इथे ओळखलं जातं. या देवालयामध्ये काय काय उत्सव होतात? खरं तर अमरदास महाराजांची ही उत्सव होतात. पुण्यतिथी उत्सव मेन उत्सव होतो, हा, जो पोळ्याला असतो. आणि त्याच्यानंतर महाशिवरात्री आता. कारण श्री सिद्धेश्वर महादेव हे इथले ग्रामदैवत सुद्धा आहेत. आणि हे तर अगदी प्राचीन पुरातन असं मंदिर आहे. तर या महाशिवरात्रीला यात्रा असते मोठी. इकडे यात्रा मैदानावर यात्रा भरते. बाजूला 7 दिवस सप्ताह असतो. महापंगत असते. त्याच्यानंतर पालखी होते, महाप्रसाद होतो. तर हे 2 महत्वपूर्ण उत्सव इथं रिसोडमध्ये. इथं विदर्भ मराठवाड्याचे सीमा खरं बॉर्डर आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचे पुष्कळ भक्त येतात. असंख्य भक्त येतात. बाबाचे दूरपर्यंत भक्त आहेत. आणि महाशिवरात्री मोठी यात्रा भरते. ही माहिती आहे इथली. तसेच इथं द्रौपदी कुंड पण आहे. द्रौपदी पांडव वगैरे इथं आलेले आहेत. त्यांचा एक पुरातन कुंड पण आहे इथं या भागात. आणि महादेवाच्या मंदिराच्या मुख्य बाजूला पण नदी पण वाहते. निसर्गरम्य वातावरण आहे सगळं इथं. अरे वा, खूपच सुंदर आणि खरं आहे. निसर्गरम्य जवळजवळ प्रत्येक शेतामध्ये महादेवाच्या मूर्ती आहेत. अगदी खरं आहे. येताना महादेवाच्या पुष्कळ मूर्ती आहेत. अनेक मंदिरं दिसतात आणि अनेक साधू संतांचे मंदिरं सुद्धा इथे येताना लागतात. खूप सुंदर स्थान आहे. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. श्री संत अमरदास महाराजांचं समाधी स्थानाचं आपण दर्शन घेतल्यानंतर या भागामध्ये अनेक प्रतिमा आहे देवी देवतांच्या. तर ते हे बघा, इथे आहे श्री गणपती, नमस्कार करा. त्यानंतर इथे श्री सरस्वती माता आहेत, महालक्ष्मी माता आहे, दुर्गा माता आहे, संतोषी माता, राणी सती माँ, भगवान महादेव, शंकर, संत गजानन महाराज आहेत, रेणुकाचार्य असं म्हणतात. पण यांना सगळेच वस्त्र हे केले आहे, त्यामुळे ते प्रतिमा हे बघा इथे आहेत. श्री रामदेव बाबा, दत्तदेव,
भगवान श्रीकृष्ण, श्री गोपाल असं म्हटलं जातं त्यांना. लक्ष्मीनारायण आहेत, नमस्कार करा. विठ्ठल रखुमाई आहेत, हे लगेच ओळखू येतात कारण त्यानंतर इकडे श्री राम सीता. विठ्ठल रखुमाई फार असं म्हणजे वस्त्र जरी असलं तरी लगेच ओळखू येतात कारण ते अगदी आपण नेहमी पाहतो अशा प्रतिमा आहेत. प्रभू श्री राम आहेत, सीतामाता. हे आहेत श्री सत्यनारायण भगवान, त्यांची प्रतिमा पूर्ण दिसते. बालाजी आहेत, श्री तिरुपती बालाजी, नमस्कार करा. आणि हनुमंतराया, अशा ह्या सगळ्या प्रतिमा. आणि इथे जे मुख्य स्थान आहे तिथे श्री संत अमरदास महाराज, श्री संत अमरदास महाराज यांचं मूळ स्थान, समाधीस्थान. हे बघा, छानपैकी प्रसाद मिळाला, सुंदर. वंदन करा, दर्शन घ्या. तर असं हे ऐतिहासिक मंदिर आहे. आपण श्री सिद्धेश्वर भगवानांचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर आपण श्री संत अमरदास महाराजांचं संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मंदिराची थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली. मला खात्री आहे तुम्ही जेव्हा केव्हा रिसोर्टमध्ये याल तेव्हा इथे नक्की याल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. हर हर महादेव. आपण ना या परिसरामध्ये जे ऐतिहासिक म्हणजे अवशेष सापडले होते ते सगळे इथे ठेवले आहेत. तर ते अवशेष पाहूया. खरं तर त्याचं एक संग्रहालयच इथे केलं आहे, तर ते मी दाखवतो. हे आय थिंक श्री गणपती आहेत जे भग्नावस्थेत आहे. हे सुद्धा गणपतीच वाटतात मला, पण आता ते अगदी भग्न आहेत. हे पण आहेत, पण आता त्यांना सांगताच येत नाही कुठले आहे. दुकान तोडल्यावर मूर्ती. राईट. इथे भगवान विष्णूंची एक अगदी सुंदर आणि प्राचीन प्रतिमा आहे, जे याच भागामध्ये इथे सापडली होती आणि म्हणून ते देवालयात ठेवण्यात आली आहे. अनेक अवशेष आहेत भगवान विष्णूंच्या या प्रतिमेचे, जे खंडित आहे, पण ते सगळे एकत्र करून इथे ठेवले आहेत. सो ती अशी प्रकारची दिसते.